हराभरा कबाब रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एक वेज रेसिपी ती म्हणजे हराभरा कबाब सगळ्यांचीच आवडतीची आज घेऊन आली आहे रेसिपी। तोंडामध्ये घालताच एकदम मेल्ट होणारी क्रंची सुपर सॉफ्ट रेसिपी नक्की करून बघा। आता घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चव। हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा, तुमचं स्वागत आहे हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीज मध्ये। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाबची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी मी 3 स्टेप मध्ये दाखवणार आहे। सगळ्यात आधी आपण सगळ्या वेजी सॉटे करून घेणार आहोत, नंतर त्याला छान बाइंडिंग करणार आहोत आणि नंतर आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। चला तर पटकन आपण रेसिपी पाहूया। इथे मी पॅन तापायला ठेवला आहे। यामध्ये एक 2 टेबलस्पून आपण ऑइल घालायचं। 1 टीस्पून जिरं घेतलं आहे ते घालायचं यामध्ये। यामध्ये मी अशा 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक अशा तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या। 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट घेतली आहे ती घालायची। 300 ग्रॅम इथे मी फरसबीच्या शेंगा किंवा ग्रीन बीन्स घेतले आहेत ते घालायचे। इथे 1 वाटी अशी ब्रोकोली छान काप करून घेतली आहे ती घालायची। ब्रोकोली घालायचं कारण असं की ब्रोकोलीमध्ये प्रोटीन लेवल जी असते ती जास्त असते आणि कबाब हा हेल्दी बनवून जाते ही डिश, म्हणून मी इथे ब्रोकोली वापरली आहे। 1 वाटी शिमला मिरची, साधारण 2 मीडियम साइज शिमला मिरची मी अशा चॉप करून घेतल्या आहे। अर्धी वाटी इथे मी ओला मटार, मी इथे फ्रोझनवाला वापरते आहे, तुम्ही आपला जो रेग्युलर भेटतो तो देखील वापरू शकता। हे छान सॉटे करायचं तेलामध्ये। हा कबाब लहान मुलांसाठी खूप छान आहे। तुम्ही याला डिनर टाइमला किंवा लंच टाइमला देखील देऊ शकता। कुठे बाहेर फिरायला गेल्यावर गाडीमध्ये खायला खूप छान रेसिपी आहे। या भाज्या छान सॉटे झाल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता ह्यामध्ये आपण एक लहान बंच पालक घालणार आहोत। मी असा काप करून घेतला आहे। पालक थोडा लूज होईपर्यंत त्याला ह्या वेजीज मध्ये फ्राय करायचा। पालकामध्ये आयर्न लेवल खूप छान असते, म्हणून मी पालक ऍड केला आहे यामध्ये। एक हेल्दी रेसिपी तयार होईल आपली। पालकाला पाणी सुटतं, या स्टेजला फ्लेम थोडी हाय करायची आणि परत एकदा छान सॉटे करून घ्यायचा हाय फ्लेमवर। यामध्ये कोथिंबीर घालायची तुमच्या आवडीप्रमाणे। छान फ्राय करून घ्यायची कोथिंबीर। या भाज्या छान सॉटे करून झाल्या आहेत, ते आपण आता काढून घेऊया, बघू शकता तुम्ही। या भाज्या थोड्या थंड झाल्यावर आपण ह्या छान ग्राइंड करून घेणार आहोत। अगदी बारीक पण ग्राइंड नाही करणार आहोत, थोडंसं दरदरच ठेवणार आहोत ते वाटण। या भाज्या आपण एका 2 बॅच मध्ये छान ग्राइंड करून घेऊया। बघू शकता तुम्ही, मी पाणी अजिबात वापरलं नाहीये आणि हे वाटण असं मी करून घेतलं आहे। आता हे वाटण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। आता आपण छान बाइंडिंग करून घेणार आहोत। स्टेप 2, या वेजीच्या पेस्ट मध्ये ब्रेड क्रम्ब घालायचं। सध्या मी इथे 3 टेबलस्पून ब्रेड क्रम्ब घालते, लागल्यास आपण परत ऍड करू।
बेसन, इथे मी बेसन घेतलं आहे म्हणजेच ग्रॅम फ्लॉर. इथे मी सध्या 2 टेबलस्पून घालते, लागल्यास आपण परत ॲड करूया. इथे मी 2 टेबलस्पून राईस फ्लॉवर घालते. 1/4 टीस्पून इथे मी हिंग घेतला आहे, तो घालूया. 1 टीस्पून हळद घालायची यामध्ये. 1 टीस्पून इथे मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे, ती घालायची. भाजी शिजवताना मी मीठ घातलं नाही. त्याचं कारण असं की ज्या वेळेस आपण भाजी शिजवताना मीठ घालतो तर त्याला पाणी सुटतं आणि आपलं जे वेजीचं वाटण आहे ते असं खूप लिक्विडी होतं. म्हणून या स्टेजला आता बाइंडिंग करताना मीठ घालायचं. मीठ तुमच्या चवीनुसार. इथे मी 2 मीडियम साईजचे पोटॅटो छान बॉईल करून मॅश करून घेतले आहेत, ते यामध्ये घालायचे. आता हे छान मिश्रण आपण मस्त मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. हे थोडं स्टिकी वाटलं तर ह्यामध्ये थोडं ब्रेड क्रम्ब ॲड करायचं. 2 टेबलस्पून. बघू शकता तुम्ही आपलं हे बाइंडिंग आहे छान रेडी झालं आहे. आता आपण या वेजी मिश्रणाचा एक असा बॉल करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या साईजच्या नुसार तुम्हाला जसा कमी जास्त हवा असेल तसा करू शकता. अशा पद्धतीने त्याचा असा पॅटी टाईप करायचं. याला छान असा गोल असा शेप द्यायचा आणि एक काजूचा तुकडा याला असा छान लावायचा, मध्ये थोडा प्रेस करायचा आणि हा ब्रेड क्रम्ब मध्ये छान असा कोट करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. मी असेच छान अजून कबाब करून घेते. आता आपण स्टेप 3 ती म्हणजे फ्राईंग प्रोसेस बघणार आहोत. इथे मी लो फ्लेम वरती पॅन मध्ये तेल घालून पॅन असा छान तापायला ठेवला आहे. बघू शकता मी असे कबाब छान ब्रेड क्रम्ब मध्ये कोट करून घेतले आहेत. हे आता आपण फ्राय करणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम मध्ये ठेवायची कबाब फ्राय करताना. आता एका साईडने कबाब छान भाजल्यानंतर असे फ्लिप करायचे. बघू शकता तुम्ही आपले हे कबाब छान रेडी आहेत. बघू शकता आपले कबाब छान रेडी आहेत.
हराभरा कबाब एकदम क्रंची झाला आहे, बघू शकता तुम्ही। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल कमेंट करा, लाईक करा आणि भरपूरात भरपूर शेअर करा। आणि जे कोणी नवीन आहेत या व्हिडिओ, जे कोणी नवीन लोक बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे मी कोणती नवीन रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। थँक यू सो मच ही रेसिपी बघितल्यामुळे।